चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्यत मंडना मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी
याते कुड माझे गेले हर
कुळ माझे गेले हरपून याची कुळ माझे गेले हरपून याची कुळ माझे गेले हरपून याची कुळ माझे गेले याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी
किती वशिक माझ वेळ सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. श्रोतीजनांच्या जनता जनार्दनाच्या आंतरिक आत्म्याला वंदन करून सेवेसाठी म्हणून दाखवलेलं रूपक सर्वांना माझ्या माग मनावयाचं आहे. याते कुड माझे गेले हर कोणी, माझे गेले हर कोणी, श्रीरंगा वाचुनी आणुनीने, श्रीरंगा वाचुनी आणुनीने, किती ओ शिकवाल मज वेडो वेळा, शिकवाल मज वेडो वेळा, ओ शिकवाल
मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये मी तया गोवळा रतलिये अष्टभोग भोगणी माते नाहीचा भक्ती प्रेम गोड लिहिले गे माई ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये रघुमा देवी वरु जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माई केल्या वेगळा नोहे गे माई केल्या वेगळा नोहे गे माई शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्येत्रे जननी देवाची या जगत उद्धारा लागी दरिला अवतार मिरविला बळीवार सिद्धाईचा श्री संतांची ये माता चरण श्रीमंत सद्गुरु परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज, त्याचप्रमाणे हृदयस्थान सद्गुरु रामदास शेठ बुधवारी महाराज, घोटेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय ब्रह्ममूर्ती संत पांडुरंग दादा मडके महाराज पाडगाव सुद्रे, या साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने मखरेवाडी तीर्थक्षेत्र सतोबा महाराजांच्या उत्सवाच्या प्रीत्यर्थ शिंदे परिवार, त्यांचे असणारे जिवलग आप्तेष्ट मित्र परिवार, भावकी धार्मिक असताना हा परिवार
आणि सतोबांच्या उत्सवाच्या पित्यर्थ सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा याही वर्षाचा हा धार्मिक उत्सव म्हणजे संत वैष्णव मेळावा. बोलता बोलता परवाचा कालचा दिवस निघून गेला. आजचा हा तिसरा दिवस उजाडला. सांगतेच्या माध्यमातून काल्याच्या प्रसंगातून असणारी ही पवित्र सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. विठ्ठल आजूबाजूच्या परिसरातून आलेले माझे बांधव, आया भगिनी, आमचे हिरवे काका, विनेकरी आजोबा, आमच्या हरिभक्ती परायण लाडाची मूर्ती भिंद्रे बाबा, हरिभक्ती परायण आदरणीय आमची प्रेममूर्ती विठेकर महाराज, आमचे महाजन दादा, साईकर बंधू, वायकर, साईकर, खामकर, आमचे नगरवरून आलेले अण्णा, आमची आज बी अण्णा, हा आमचे दत्त ऐसे लागले ध्यान दत्त अण्णा, शिवाजी महाराज मस्के का नाही, आमचे सावडाराम बाबा, सावडे असो सगळ्यांची नाव, आमचे पांडुरंग दादा मडके महाराज यांचे सुपुत्र हरिभक्ती परायण आमचे गुरुबांधव, गुरुस्थानी असणारे संजू दादा, आमच्या आईसाहेब आज या कीर्तनाला येऊन बसल्यात. दुग्ध शर्करा योग सगळ्यांची चेहरे मला माहिती आहे, पण सगळ्यांची नाव मला सांगता येत नाही. मी अभागी विठाला. मित्र व दोस्तो, मी तुम्हाला नवीन नाही आणि तुम्ही मला नवीन नाही. मी तुम्हाला जुनाच आहे आणि तुम्ही मला जुनेच आहात. मी तुमचे मरेपर्यंत चेहरे विसरू शकत नाही एवढी मला गॅरंटी आहे विठाला. काल्याच्या प्रसंगानं निवडून घेतलेलं रूपक वारकरी संप्रदायाचा महामेरू नामदेवरायांच्या भाषेमध्ये ज्यांना युवत्यांची माऊली असं संबोधलं जात आहे. वारकरी संप्रदायाचा एक शिरोमणी कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भाषेमध्ये चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, चालविली जडविंती हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्भदिजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा विठाला. रूपक आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. आमचे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते, यरती अनुष्ठते सामान्य सकड विठाला. दृष्टांताना आपण समजून घेऊ. एखादा कुलकर्णी ब्राह्मणाचा मुलगा, व्यवसाय त्यांचा, बिझनेस त्यांचा, उद्योग त्यांची परंपरा, रुपयाला 2 रुपयाला असणारा पंचांग, गड्यात जानवं, माथ्याला शेंडे, कंपडाला गोपीचंदन टिळा. कोण रुपया 2 रुपया 10 रुपये दिले त्याच्यावर जीवन जगणे, दुसरं त्यांच्याकडे काही नाही. हा ब्राह्मणाचा मूळ व्यवसाय. आणि ब्राह्मणाच्या लेकरांनी ना जाणे बाबा कालानं झडप घातली, कालगती प्रतिकूल झाली.
तर त्यानं जर का श्रीगोंद्याच्या एसटी स्टँडच्या बाहेर फुटाळाला पालिश मारायचा व्यवसाय सुरू केला, हे उचित नाही. विठ्ठल त्याच्यापेक्षा मेलेलं बरं गड्या. नको ते जीवन. पोटासाठी काही पण नाही. मी कोणाचा आहे? माझ्या शरीरामध्ये रक्त कोणाचं आहे? माझ्या शरीरामध्ये हाडं कोणाची आहेत? माझी परंपरा काय? या परंपरेचा व्यवसाय काय? पोटासाठी काही पण नको गड्या. मेलेलं चांगलं. पशुची या घरी नाही अन्न सांगू, चिंता करी नारायण, त्याची चिंता करी नारायण. पशुची या घरी नाही अन्न चिंता करी नारायण, त्याची चिंता करी नाही अन्न सामुग्री, त्यांची चिंता करी नारायण. ज्यांना चोच दिलेली आहे त्याला दाना आणि पाण्याची व्यवस्था अगोदरच परमेश्वरानं करून ठेवली आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मुख नाही. जैशा स्थिती आहे तैशा परी आहे. म्हणून आपले वाड वडील आजोबा पंजोबा ज्ञानेश्वर महाराजांचं रूपक सेवेसाठी घेतलेलं आहे. ओवी आपली झाली, आपली वडील जे जे करती. वाडवडील ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. नको का? त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. पाप पतंग पेटा घोडा, आपण ज्यादा नाही तो थोडा थोडा. विठाला खरं बोलतो मी. आपला अधिष्ठान आत्मा आहे. संत वाङ्मय जे आहे, या मेजर साहेब, आपलं संत वाङ्मय जे आहे ते वाङ्मय आपणाला असं दर्शवतं, असं मार्गदर्शन करतं. आपलं अस्तित्व आत्मा आहे. पण घात केला या उपाधीने, घात केला या मायेने. जिथं काहीच नाही तिथं आहे असं जे दाखवतं त्याला माया म्हणतात. कळलं का नाही? जिथं काहीच नाही, आ ते पृथ्वी वायूने आकाश, पंचमहाभूत आज ना उद्या ज्याच्या त्याच्या ठेप्यावर जाणार. उरलं काय? काहीच नाही, काहीच नाही. माझ्या हातावर आहे का काही? काहीच नाही. आहे का माझ्या हातावर काही? काहीच नाही, काहीच नाही. आहे बघा, काहीच नाही, काहीच नाही. आबादी माणसांना कळत नाही. काहीच नाही. टोचलंय आता. हे टिंब झाले बघा. आता हे टिंब आहे. काहीच नाही कसं म्हणता येईल? म्हणून तर देह म्हणावं लागतं. विठाला आहे बघा, हे टिंब झाले. फाउंटन पेन ओढल्यानंतर बघा आता सुरुवात झाली. काय म्हणतात बोला? गोल गोल झालं. गोल शून्य.
काय झालं शून्य, त्याला देखील आकार आहे बघा शून्य, आणि त्याला पुसून टाकलं. आता काय आहे? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. कडावं म्हणून ये विठाला आणि एकदाच जर का कळलं काही सेवा करत विठाला विठाला काहीच नाही, कळण्यासाठी ही आहे. आणि एकदाच जर का कळलं, एकदाची जर का चाहूल लागली, एकदाचा जर का साक्षात्कार झाला, सचित आनंद ही डिग्री मी आहे. अरे मीही तिथं उरत नाही. काहीच मी नव्हे कोणी आगावीचा, कल्लोळ जैसे पानिया सुवर्ण मनी सोनया, कल्लोळ जैसे पानिया तैसे माझा धनंजया. शरण ये तू, हा मार्ग आपला आहे विठाला. मणी नाही, मणी नाही, तिह नाही तापून, नाहीतर मणी नाही. व्यवहारापुरतं ठीक आहे, व्यवहारापुरतं ठीक आहे. हा सदारामाचा तुकाराम आहे, गंगारामाचा हा फलाना आहे. व्यवहारापुरतं ठीक आहे, मणी नाही आहे. संत श्रीपाद महाराजांचे या महाराष्ट्राला अनंत उपकार आहेत मित्रो. अरे नका करू, पण निदान निदान तुमच्या कानापर्यंत हे शब्द पोचतात, हे देखील तुमचं भाग्य म्हणावं लागेल. म्हणतो परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु श्रीपाद महाराजांसारखी उदार माय, उदार माय या जगामध्ये दुसरी कोणी पैदा नाही व्हायची मित्रो. तुझा भाव करणाऱ्याला ऊत आला, पण जशाचा तसा परफेक्ट तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवणं हे आईसारखा अंतकरण दयावान साधू म्हणजे संत श्रीपाद महाराज. सोंगाडे मस्त सोंग आणत असेल, पण नाही गड्या. सुवर्णमणी सोनया मणी नाही, मणी नाही. व्यवहारापुरतं बरोबर आहे. कल्लोळ जैसे पानिया, वातावरणामुळे लाटा झाल्या असतील मला मान्य. जन्म घेणे लागे वासनेच्या आपली डिग्री देव आहे. खरंच बोलतो मी. श्रीपाद महाराजांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, आपलं अस्तित्व देव आहे. अरे आपलं अस्तित्व देव आहे. धनराजा एवढा बारीक कसा झाला?
एवढा बारीक कसा झाला? संत श्रीपाद महाराजांचं एक उदाहरण तुमच्या पुढे मांडावं असं वाटतं. ऐका ऐका गड्या ऐका. अनुरेणुनी थोकडा तुका आकाश एवढा. आम्ही काय मागच्या दारानं आलो काय पाहुणे? आम्ही पण तेवढेच आहोत. काय सांगू आता संतांचे उपकार. 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 अरे आपलं अस्तित्व देव आहे. तुम्ही दररोज कीर्तन प्रवचनामध्ये समाजाला सांगता का नाही? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाची निधान आणि सर्वांगठी पूर्ण एक आत्मा जर या विश्वाला विढून असेल, आत्मा जर या विश्वामध्ये गच्च भरून उरलेला असेल, त्या आत्म्यामध्ये आपण नसू का? एवढा बारीक कसा झाला धनराजा? एवढा बारीक कसा झाला रे? संकुटुनी कार्य झाला श्रीलहान. गुरुनाथ महाराज की जय. बेंद्रे बाप्पा पाण्यानंच पाण्याला चालू झाकून टाकलं रे. विठाला शावाळ कुठून बाहेरून येत नाही बरं. ऐकाकड्या शावाळ कुठून बाहेरून येत नाही. उसनं आणावं लागत नाही. अरे पाण्यानं पाण्याला झाकून टाकलं रे. अहंतेने नाडिले. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. मी 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 वासुदेवकडे पाठ आहे. त्याची आसक्ती असते. मी वासुदेव पाठ आहे. सांगणाऱ्यांचीच पाठ आहे. सांगणाऱ्याला रीत कळत नाही आणि ज्यांना देणाऱ्यानं कळवून दिली ते माणसं करत नाही. विठाला सोनाराच्या माध्यमातनं मणी, वातावरणाच्या माध्यमातनं लाट, नाहीतर सोनं सोनं सोनाराने घात केला. समुद्र समुद्र वातावरणाने नासाडी केली. तैसे मज धनंजया शरण येतू. मणीचं जसं अस्तित्व सोनं, पाण्याचा लाटेचं अस्तित्व जसं समुद्र आहे, तसं तुमचं आपलं सर्वांचं अस्तित्व आत्माचा. शंका धरायची असेल खुशाल धरा. तो मगाशी अंडे पिऊन आला. ते उपाधीचं कर्म आहे. त्याला तोंडण नाही तर खाईन पिन. काय शब्द करतात का? शब्द करतात. तो मगाशी अंडे पिऊन आला. अरे अंडे पिणं हे उपाधीचं कर्म आहे. तुम्हाला तोंडण नाही, तुम्हाला तोंडण नाही.
तर तुम्ही पिणार आणि खाणार काय? विठाला विठाला. संत श्रीपाद बाबा बोलतात, त्रिभुवनापेक्षा आपण मोठे आहोत. त्रिभुवनापेक्षा आपण मोठे आहोत, पण मायेनं घात केला. भूत जात सर्व कीर माझ्याची अवयव, पण माया योग्याची व दशे आले ज्ञानेश्वर महाराज की जय. घात केल्या मायेने जिथं काहीच नाही त्याला खरं दर्शवते, तिला माया म्हणतात. आणि या मायेला जर मुळासकट उपटायचं असेल, मायाच आहे ना का नाहीये? पाय माझा मायाच आहे ना, हात माझा आहे. तुम्हाला गंगागीर महाराजांचा इतिहास माहिती असेल. अरे ते गेलेत ना, त्या मार्गाने नका जाऊ, पण निदान अनुकरण तरी करावं. मी काय कमी आहे काय? मी करीन प्रयत्न. लागली लगीन तर लागली, नाही लागली तर नाही लागली, पण प्रयत्नशील तर राहावा का नाही? आशा, मनशा, तृष्णा, कल्पना, अविद्या, माया, भ्रांती, मोह, लालसा, ममता. आता मरायचं का रे भाऊ? एकदा जर मी देह असं म्हटलं तर एवढे वैरी पुढे येतात. बिना आमंत्रण दिल्यानं ते येतात. बरं चांगलं ऐका, एकदा जर म्हटलं मी महाराज, एकदा जर म्हटलं मी सखाराम, एकदा जर म्हटलं मी तुकाराम, न आमंत्रण दिल्यानं हे वैरी येतात. बरं ना, आपल्या घरात घुसतात. आणि याचा जर मुळासकटच उपरून टाकलंय आणि बिमोड करून टाकलं, तर या वैरी यायचा काय प्रश्नच नाही. वासना ही समूळ खनोनी कांडावी, देवाची गोसावी शेजारच्याची कोंबडी जरी माझ्या अंगणात हागली तरी सहन करत नाही. शेजारच्याचं मुलगा जरी मोतून गेलाय आपल्या अंगणामध्ये तरी सहन करत नाही. वारे माळकरी, वारे महाराज, तू समाजाला गंडा घालू शकतोस गड्या, पर सर्वज्ञापुढे तुला जाब द्यावा लागेल. कोणता संप्रदायाचा आहेस तू? तुझा संप्रदाय काय सांगतो? तुझ्या वाडवडिलांचे विचार कुठे होते? शेजारच्याची कोंबडी जरी दारात हागून गेली तरी सहन करत नाही करत. शेजारच्याचं लेकरू जरी अंगणात मुतून गेलं गड्या तरी सहन करत नाही. वारे महाराज, वारे माळकरी, नाही सहन करत. याच्या नादी लागलास ना, या देहाच्या बांधवडीनं पडीचे. तुझं सोनं व्हावं असं वाटत असेल, सोनं म्हणजे अस्तित्व तुला कळावं असं वाटत असेल, मी केवढा मोठा आहे हे उमजून तुला घ्यावं असं वाटत असेल, शहाण्या माणसांचा ऐक गड्या. का रे एवढा बारीक झाला? कोणाच्या मोटरसायकलीचा नट जरी किरकलेला असेल तरी उचलायची तयारी असते. रस्त्यानं चालता चालता खिळा पडलेला असेल तोही खिशात घ्यावा असं वाटतो. रस्त्याने चालता चालता सुतडी जरी पडलेली असेल, घरी गेल्यानंतर गोणीला उपयोग येईल बांधायला, इथून आमची तयारी नासाडी केली याने. आणि सगळे वैरी गोळा झाले. अल्युमिनियमचा तार रस्त्यानं चालता चालता जरी दिसलाय तरी वाळून खिशामध्ये घेतो, नातवंडाला बिस्किट घ्यायला उपयोगाला. वारे माझा परमार्थ विठाला. एक संन्याशाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. संन्याशी
संन्याशी, संन्याशी म्हणजे भगवस्त्र नेसणारा नाही. संन्याशी म्हणजे दाढी केस वाढवणारा नाही. संन्याशी म्हणजे लेकरा बाळांचा त्याग करून हिंडणारा नाही. बिना पायताना चालणारा संन्याशी नाही. संन्याशी ज्याला कुठली टंकी नाही, ज्याला कुठलीच बाधा नाही. आमचे जगद्गुरु संत तुकोबाराय प्रपंचामध्ये राहून देखील संन्याशी होते. संन्याशातला संन्याशी 72 संन्याशी तुकोबाराय. काय तुकोबाराय, 2-4 पोरं, 2 बायका, तरी तुम्ही संन्याशी म्हणतात. हो संन्याशी. तुम्हाला संन्याशाची एक गोष्ट सांगतो. काशीची आठवण आली. संन्यासी काशीला गेला. गंगामाईच्या तीरावर एक जुनाट असं वटाचं वृक्ष होतं. वृक्षाखाली संन्यासी बसला. अभ्यासाहुनी गहन, पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान, विशेष काही गोपाल कृष्ण भगवान की जय. संन्यासी, संन्याशाला काहीच नाही. एक शब्द बोलूया. शून्याच्या बाहेर गेलेला संन्यासी. आता मी आणि माझी आठवण बोल विसरले जयाचे अंतकरण, तोची संन्यासी धन, पार्था निरंतर गोपाल कृष्ण भगवान की जय. संन्यासी म्हणजे ज्याला कुठलीच गोष्टीची लालसा नाही. देहाचा प्रश्न मिटला गड्या. त्या कुठल्या गोष्टीची त्या संन्यासीला लालसा? 2 दिवस होते, 8 दिवस होते, त्याला भूक लागत नाही. काय म्हणताय? त्याला भूक लागत नाही. संत वाङ्मय वाचणारी आपण माणसं आहोत. संन्याशाला भूक लागत नाही. अन्नमय प्राण आहे धन्या. चंद्राच्या अन्नमय प्राण आहे. तू असं का बोलतोस? असू द्या, अन्नमय जरी प्राण असेल, संन्याशाला भूक लागत नाही. संन्याशाला पाण्याची तहान लागत नाही. किती स्वसाट्याचं वारं सुटू द्या, संन्याशाला वारं झोंबत नाही. किती अंगावर तुटून पडू द्या, शत्रू असू द्या नाही तर वैरी असू द्या, संन्याशाला दुखापत होत नाही. किती कोणाला रुसू द्या, आई माईवर शिव्या देऊ द्या, संन्याशावर काहीच परिणाम होत नाही. संन्यासी हसतो आणि दुसऱ्याला हसवतो. हॅलो, संन्याशाला मेकअप माहित नाही. संन्यासी जैशी गंगा वाही तैसे ज्याचे मन भगवंताचा राऊत महाराज, तुमच्यावर तो फलाना माणूस रुसलेला आहे वाटतं. तो तुमच्याशी बोलत नाही. धनराजा रुसू दे. नाही बोलला माझ्यावर काही बदल पडत नाही. त्याच्या उपाधीचा तो गुण आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे. तो माझं मुस्कुट बघत नाही, मला मुस्कुटच नाही, तर बघायचा न बघायचा प्रश्नच उरत नाही. मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले,
मन माझे मरण गेले मज केले अमर माशीच्या पायाला चिपकलेली माती एवढा जरी क्लेश इथं नसेल त्याच्या गोकुळामध्ये नक्की आनंद आहे. आता शरीर गोकुळ आहे. माशीच्या पायाला चिपकणारी माती एवढा तरी कुठल्याही गोष्टीचा क्लेश नसेल या ठिकाणी चित्ताला मलिनपणा नसेल तर या गोकुळामध्ये आजही आनंद आहे. कुठल्याही सेकंदाला कुठल्याही मिनिटाला कुठल्याही वेळेला दिवसा असू द्या नाही तर रात्र असू द्या गोकुळी आनंदाचा हल्ला. नाही या अवस्थेला आपणाला प्राप्त करून देणारा साधू श्रीपाद महाराज नको साधका ओढ्याचा असू द्या, नाल्याचा असू द्या, नदीचा असू द्या, माठ रानावरचा असू द्या, पठारावरचा असू द्या, गल्ली बोळातलं असू द्या, नाहीतर गटारीतलं असू द्या, समुद्राला टच झाल्याबरोबर प्रश्न मिटला. धन्य श्रीपाद मुरारी वयानी कोणाला असेल नसेल मरू द्या. मला परंपरा आहे मित्रो, मला घराणं आहे, मला वंशावळ आहे. कोणाला असेल नसेल मला घेणं नाही, पण
हंस ब्रह्म अत्री दत्तात्रय. कोणाला वंशावळ आहे का नाही, मालिका आहे का नाही, परंपरा आहे का नाही, घराणा आहे का नाही, मला काही घेणं नाही त्याच्याशी. पण मी एवढा भाग्यवान आहे मित्र, मला वंशावळ, मला संप्रदाय. तुम्ही कुठेही जावा, माझा मार्ग तर लाख मोलाचा. म्हणजे हे 24 कॅरेटचं सोनं आहे मित्र. मी 92चा होतो, श्रीपाद महाराजांचा 92चा. आज 23 लागलाय मित्र, संपण्याच्या बेतात आलाय. अजून माझ्याजवळ कोणी आला नाही आणि माझा निश्चय येणार पण नाही. माझा मार्ग खरा आहे. मला वंशावळ आहे, मला संप्रदाय आहे, मला परंपरा आहे, मला घराणा आहे. हंस ब्रह्म अत्री आणि दत्तात्रय. नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण बल भीम सखयानंद, विदेही शांतमयी, बंडोबा महाराज, केरोबा महाराज, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद महाराज, रामदास शेठ बुधवारे महाराज, नारायण महाराज महाडकर, रोहिदास बाबा मानेस बीडकर, पांडुरंग दादा मडके महाराज, श्री गोंदेकर. मला परंपरा आहे मित्र, परंपरा. या परंपरेने जीवन जगा. दयावानाला एक दिन दया येईल नक्की. अरे आपण माणसं नाहीये, आपण चालती बोलती देवाची रूप आहोत. मेजर दादा, अरे माणसं नाही आपण. एवढा बारीक कसा झाला. माया सांड सुनोजी, अच्छा पांड बनोजी. या मायेनं घात केला गड्या. आपण परब्रह्माचे अंश आहोत. नक्की नक्की. महाराज म्हणतात, प्रतिमेच्या नादी लागू नका, सद्गुरूंचा आशीर्वाद घ्या, म्हणजे तुम्हाला अस्तित्व कळेल. आनंद रूपे आनंद वेश एकोब्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा मित्र हो. एकोब्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जरी असतील, तुमचा हेवा करतील. विठाला काय नाही गड्या, काही नाही. अस्तित्वाला सोडून या जगात दुसरं काही नाही गड्या. दुःखाला कारण आहे. अस्तित्वाला सोडून या जगात दुसरं जे काही चर्मचक्षुन दिसतंय ना, सगळं ते दुःख देणार आहे गड्या. यरती माईके दुःखाची सडी. या चांबड्याच्या डोळ्यांनी, या चर्मचक्षुनी, या कातड्याच्या डोळ्यांनी जे दिसतंय ना मित्र, ते सगळं दुःखाला कारणीभूत आहे. आज कोणाचे 25 वर्षाची वय असेल, कोणाची 30 असेल, 35, 40, 45, 50, 55, 60, 70, 75, 80, 85, 90च्या घरात केला असेल. सांगा बरं, या कातड्याच्या डोळ्यांनी, या चर्मचक्षुनी, या नैनांनी, हाड मासाची हे जे डोळे आहेत, याच्यानं जे दिसतंय, दिलं काय आपणाला सुख रे? ज्यांना त्यांना आपापला पेपर तपासून बघायचा गड्या. राहिलेलं उदाहरण मी पूर्ण करतो. संत श्रीपाद महाराजांकडे परत येतो आणि बाबाजींकडून परत या गौडणीच्या आणि पहिल्या ओढकडे मी येत असतो. संन्याशी एका वडाच्या झाडाखाली बसलाय. संन्याशाला भूक लागत नाही. तुम्ही म्हणता अन्नमय प्राण आहे, असू द्या. संन्याशाला भूक लागत नाही.
संन्याशाला थंडी वाजत नाही, संन्याशाला वारं झोमत नाही, कोणीतरी चाकू लावला संन्याशावर परिणाम होत नाही, संन्याशाला आई मारून शिवी दिली तरी संन्याशावर काही परिणाम होत नाही. संन्याशी म्हणजे वस्त्र नेसलेला नाही, वस्त्र नेसून आलोय अशी जरी अहंता असेल, वस्त्र नेसून मी आलो एवढी जरी बारीक अहंता असेल, कसं वाटतंय बघा. दुसऱ्याच्या चरणाला स्पर्श करायला जर का गेलं ना तर माती लागेल कपड्यांना. एवढे घातक आहेत कपडे. संन्याशाला कपडे सुद्धा नसतात, असलेत काही नसलेत काय. पायातलं पायतन सुद्धा संन्याशाला नसतंय मित्र. मी कीर्तनाला आलोय, माझं पायतन कोणीतरी उचलून घेऊन जाईन का? एवढं घातक आहे पायतन. संन्याशाला वस्त्र नसतंय म्हणजे संन्याशी काय नागडा हिंडतो काय? तू समजून घे गड्या. तुम्ही म्हणताय संन्याशाला वस्त्र नसतंय, मध्ये नागडा हिंडतंय काय? नागडा हिंडणं ही माझ्या भारताची संस्कृती आहे काय? तुम्हाला माझं म्हणणं कळत नाही गड्या. संन्याशाला वस्त्राची सुद्धा गरज नाही. कोणी अंगावर घातलं काय नाही घातलं काय, संन्याशाला पायतनाची देखील गरज नाही. त्याला कुठल्या गोष्टीची आशा नाही, मनशा नाही, त्याला माया नाही, मोह नाही, लालसा नाही. कोणी जेवायला दिलं नाही दिलं काय परिणाम होत नाही. संन्याशाला झोप देखील नाही, संन्याशाला झोप देखील नाही. संन्याशाला रानटी जनावरांपासून उपद्रव नाही. काव असं म्हणताय? संन्याशीला असा साक्षात्कार आहे त्याच्या गुरूंचा संन्याशावर असा आशीर्वाद आहे. माझं स्वरूप जे, माझं जे अस्तित्व आहे, नैनम छंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. मला वाघ सुद्धा काही करू शकत नाही. स्वामी अल्लाह चक्रकर वीरे, तुम्ही यथा कदाचित असं म्हणत असाल मनामध्ये, धनराजा त्या काशीच्या वडाखाली बसलेल्या संन्याशाचं सांगतोय काय? नो, आम्हाला नाही नाकारता येत नाही बरं. अशी भाग्यवान माणसं या जगात आहेत. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय 500 वर्षापूर्वी प्रपंच करून संन्यासी होते. संन्याशाला निवाऱ्याची गरज नाही. असं कसं म्हणताय हो? संन्याशाला निवाऱ्याची गरज नाही. तुम्हाला उदाहरणानं सांगू, संन्यासाची भूमिका, हरिभक्ताची भूमिका, साध्यापर्यंत टच झालेल्या साधकाची अवस्था. हरी देते हरी घेते, हरी देते हरी घेते, हरी देते हरी घेते, हरी देते हरी घेते, हरी Hare
आत्म्याला टच होणारा साधकाची अवस्था. हरी देते हरी घेते आणि हरीशीच व्यवहारिते. हरी येते हरी तेथे हरी वरीत मी निजते. हरी खाते हरी पिते हरी विना नाही रीते. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरीची दासान हरिदाई दिशा. चिंता ती पडाली गोकुळा बाहेर. चिंता ती पडाली गोकुळा दोन चार 8 दिवस निघून गेले असतील. महिना झाला असेल. कोणीतरी जवळ आलेला आहे. पुढं पत्तरवाडी दिलेली आहे. पाची पक्वान्नाचा बेट ठेवलेला आहे. गुरुदेव महाराज प्रसाद घ्यावा, थोडं भोजन करावा. कोण म्हटलंय तर करण्याचा प्रयत्न करावा. 2 4 8 10 घास खायचे. खावंसं वाटलं तोपर्यंत खायचं. जेवायचं वाटलं तोपर्यंत जेवायचं. इतरत्र तसंच पडून द्यायचं. आता तुम्हाला मी दृष्टांत सांगतो. संन्याशाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. खरं बोलतो मी. संन्याशाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. भगवंताचा मी दास आहे. त्याचा माझा संबंध एक आहे. हरिभक्ताला कुठल्याही गोष्टीची लालसा नसते. संन्याशानं सोडून द्यावं. संन्याशी काका एवढे 2 लाडू घेऊन जा. संन्याशी घेऊन जात नाही. घेऊन जा. न सुटे कल्पना अभिमानाच्या गाठी. पिढ्या जरी पालत्या घातल्या तरी तुझं जीवन सार्थकी लागायचं नाही गड्या. म्हणला मी महाराज कीर्तन प्रवचन सांगतो मला सद्गती लाभेल. हाही तुला एक मोठा भ्रम आहे. 1920 सालामध्ये देवडा तालुका, पूर्वी ते गाव कडवण मध्ये होतं मित्र. नंतर ते गाव विभागणी झाल्यानंतर देवडा तालुक्यामध्ये आलं. नाशिक जिल्ह्यातलं गाव. तालुका देवडा, वासगाव खर्डे. 1920 ला जन्म झाला. दिव्याच्या वातीनं वाढू लागला. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. निडोबाराय धकल्यानंतर विदर्भ रत्न. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नंतर गाडगे बाबा. तदनंतर वारकरी संप्रदायाचा ठाण्या वाघ म्हणजे निरोप पोचवणारा साधू. नाशिक जिल्ह्यातला देवडा तालुका, वासगाव खर्डे. 1920 मध्ये भाऊबीजेला अवतरण झालं. दिव्याच्या ज्योतीनं वाढायला लागला. होतं नव्हतं ते भावाला दान करून टाकले. तुला जसं सांभाळता येत असेल तसं सांभाळ. मी याला शिवू शकत नाही. भाऊ म्हणत असतो असं का म्हणताय भाऊसाहेब? नको मला. निर्वाणीचा एक पांडुरंग. निर्वाणीचा एक पांडुरंग. मालेगाव मध्ये काही दिवस सर्व्हिस केली मित्र. कालगतीनं झडप घातली. मालेगाव सोडलं. इगतपुरी तालुक्यामध्ये गोटी गावाला येणं झालं. गोटीचा इगतपुरी व्हावी अशी वाटत असेल तर, जन्म मरणाची इगतपुरी व्हावी अशी वाटत असेल तर गोटीचा. नक्की आज ना उद्या परिवर्तन होईल. चिंतनेची
मित्र होते वाहता ऐसा करी उपकार देहाचा विसर तुकोबारा येडे नव्हते बर मला संन्याशाचं पात्र बसू दे नाहीतर झाडाला फाशी घेऊन मरीन मी साधू संत पुण्यवान होते मी काय अभागी आहे का तेव्हा कोणाच्या तरी रूपाने ये आणि त्याचा विसर पडण्याचं जे तत्वज्ञान आहे तेवढं तत्वज्ञान मला करू दे वयाच्या 8 वर्षी बंडोबा महाराजांचे शिष्य बंडोबा महाराज पैठणकर पैठणच्या वरच्या बाजूला असणारा छोटस तीर्थक्षेत्र कावसान कुडके कुटुंब ब्राह्मण वंशामध्ये जन्माला आलेले बंडोबा महाराज कुडके कावसानकर यांचे शिष्य हरिभक्ती परायण आदरणीय केरोबा महाराज मोठा देवीच्या पायथ्याला छोटस तीर्थक्षेत्र झापेवाडी मातंग समाजामध्ये अवतीर्ण झालेला एक वारकरी संप्रदायाचा अवलिया केरोबा महाराज झापेवाडीकर बंडोबा महाराजांच्या जीवनामध्ये आले केरोबा महाराजांच्या जीवनामध्ये धर्माचं कार्य करीत असताना प्रसार करीत असताना चालता 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 शिर्डी कोपरगाव येवल्याच्या वरती सोमटाण लासलगाव देवडा नागपूर सडाणा सप्तशृंगीचा परिसर नाशिक जिल्हा इगतपुरी घोटी हा संपूर्ण परिसर केरोबा महाराजांच्या धर्म कार्याला उपयोगी आला आणि अशा या केरोबा महाराजांच्या पवित्र चाऱ्यामध्ये आणि देवडा तालुक्यातला सोमटाण देशचा एक आवलिया घावला मित्र सापडलो एकमेका केरोबा महाराजांच्या पुढे कीर्तनाला येऊन बसतात बंडोबा महाराज त्यावेळेला हयात असताना राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत परमपूज्य आदरणीय तुकडोजी महाराज कीर्तनाला असताना बागलांमधली कुठली तरी एक वयस्कर केसर नावाची एक आई तिला अधिकार होता ती तिण्या घेण्याचं काम करत होती माऊली केरोबा महाराजांच्या कीर्तनाला वयाच्या 8व्या वर्षी तुमचं आपलं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू श्रीपाद महाराज चव्हाण अरे हजारो सूर्यांचं तेज चेहऱ्यावर झलकत होतंय बघा हजारो सूर्यांचं तेज सहस्र दीपे दीप कैसे प्रकाश दीप काय वर्णन करावं त्या रूपाचं केरोबा महाराजांच्या कीर्तनाला पुढे बसतात राजहंसाच्या जातीनं गुरुदेव श्रीपाद महाराज कीर्तन ऐकतात शब्द शब्द वेचतात केरोबा महाराजांची ती ढब कीर्तनाची असा कसा तुमचा देव असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव घेतो बकऱ्याचा जीव
विठ्ठलवीर सोडूनिया विठ्ठलवीर पूजिताती दावल पीर पूजिताती दावल सोडूनिया खऱ्या देवा कधी मसोबाची जनी मने आत्मा एक जनी मने आत्मा एक सर्वांठाई व्यापक केरोबा महाराज चिंतन उरगलं मित्र सगळे लोक पाया पडतात त्या झुंबड मध्ये गुरुदेव आलाय चरणाला चिपकतात अरे न सांगता अष्टसाती भावाची जागृती झाली हे अरुण बाळा हे अरुण गुरुदेव सकाळी आमच्या झोपडीला चरण लागतील का नको सकाळी झाले बाबाजी आमच्या उमऱ्याला पाय लागून द्या चला ऐपती प्रमाणे गुडाचा असेल गुडाचा साखरेचा असेल साखरेचा कोरा असेल कोरा जसा असेल तसा नाही नसेल गुडाचं ढेकळ हातामध्ये दिलंय जरा वेळ थांबले माई तुमच्या लेकराला आम्ही संघ घेऊन जाऊ नका म्हणलं बाबा माझा शिरपत हा भाग्यवान मुलगा मी दुसऱ्या लेकराची निंदा करत नाही बाबा माझा हा शिरपत मेल्यानंतर आमच्या तिडीला खांदा लावणार आहे प्रपंचाचा गाडा ओढणार आहे लय गुणाचं लेकरू आहे नका घेऊन जाऊ आई मी सहज बोललो तुमचा मुलगा तुम्हाला राहू द्या नका पाठवू आमच्या संग आम्ही बुवा माणूस डावा पाय भिंतीला लावलाय उजवा पाय सरळ जमिनीला तो हात माग केलेले एखाद्या गड्यासारखे उभे राहिले चर्चा उरकली आई येऊ का आता आम्ही या बाबा आई ज्यांच्याकडे निवाराला आले त्यांच्याकडे सोडून येऊ का ये लवकर ये 2-4 घरं पुढे गेली गेल्यानंतर हळूदिशी केरोबा महाराज पंडोबा महाराजांना विचारतात बाबा एक विचारू विचारा म्हणलं मुलगा गुणाचं दिसतंय मित्र श्रीपाद महाराज जर या देशाला लाभले नसते तुम्ही आज इथं आले नसते श्रीपाद महाराज जर या महाराष्ट्राला लाभले नसते अद्वैताचा विचार तुमच्या कानावर आज आला नसता अरे सत्कर्माच्या गप्पा ठोकणारे महाराष्ट्रामध्ये ऊत आला पण तुम्हाला आत्म्याचं ज्ञान करून देणारा श्रीपाद महाराजांच्या व्यतिरिक्त या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही चित्त आणि चैतन्याचं मिलन म्हणजे तुम्ही पोरखेड समजता काय शिव आणि शिवाचं ऐक्य म्हणजे तुम्ही मनामनी समजता काय आत्म्याला टच होण्याचं ज्ञान म्हणजे बाजारात मिळतं काय पोथी पुराणामध्ये वाचायला मिळतं काय अरे फेर चुकवण्याचा अभ्यास संतांना शिकवून द्यावा रस्त्यानं चालता चालता मला लेकरू कुणाचं दिसतंय आपण थकल्यानंतर नक्की आपला वारसा चालवेल मला गॅरंटी तुझा भाव करणार नाही बाळा तुझं काय नाव शिरपत बाबा या लेकराचं नाव शिरपत आहे आपल्या संप्रदायाचा जे मूळ आराध्य दैवत आहे भगवान दत्तगुरु दत्तगुरु झाला काय नो श्रीपत नाव धरून दिगंबरा दिगंबरा
मित्र, असेल तुमची इच्छा तर करून टाका. गंगा वाहते बाबा, घ्या रुकून, असेल तुमची इच्छा. अजून तरी होय जागा, 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 अजून तरी होय जागा. निळोबाराय थकल्यानंतर या गोष्टीने जरा स्लो गती घेतली. मित्र, या धर्मपुडव्या माणसांनी, लुटारू माणसांनी या खऱ्या मार्गावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. हा मार्ग दिसायला विचित्र दिसतो, पण 24 कॅरेटचा मार्ग आहे मित्र. या धर्मपुडव्या माणसांनी आणि या महाराष्ट्रातल्या तुकड्यावर लागलेल्या माणसांनी यांना महाराज व्हायची हवाय, यांना गुरु व्हायची हवाय. अरे परमात्म्याच्या बिझनेस चालू केला या धर्म मार्तंड लोकांनी आणि खऱ्या मार्गावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. कारण मार्केटिंग वाढावी म्हणून मार्ग दिसायला विचित्र आहे, मला मान्य आहे, पण मार्ग तर 24 कॅरेटचा सोनं आहे. अरे जीवभावाचं ऐक्य झाल्याशिवाय, चित्त आणि चैतन्याचा मिळाल्याशिवाय तुमचं जीवन सार्थकी लागू शकत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ऐसा सात्विका याटा भावा, चेत वर्त तसे हेवा, तेत ब्रह्मानंदाची जीवा राणी भावली सद्गुरुनाथ महाराज. अरे अष्टासात्विक वारकरी संप्रदायातला कळस मित्र, तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या. वारकरी संप्रदायाचा कळस, वारकरी संप्रदायाचा रिझल्ट म्हणजे अष्टसात्विक भाव आहे. आणि भाव याला खपत नाही. आणि गवडणी दररोज म्हणतात, याची गुड माझे गेले हर कोणी, तुमचं गचांड धरणारा कोणी नाही. म्हणून काय 800 वर्षापूर्वी ज्ञानोबारायला ही अवस्था झाली, 800 वर्षापूर्वी ज्ञानदेवांना ही स्थिती प्राप्त झाली. आपल्याला का नको? अरे तुम्ही नका करू, पण जे करतात त्यांना करू द्या ना. ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगण्यात आलं होतं की ज्ञानराजा घ्या आवरून. काही 1000 वर्षापूर्वी गोकुळामध्ये देखील गौडींना सांगण्यात आलं घ्या आवरून. काही गोपाळाला देखील सांगण्यात आलं घ्या आवरून. तुमच्यावर काही जबाबदारी आहे. तुम्हाला आई आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, शेती आहे, बाडी आहे, गुरं आहे, ढोरं आहे, गाई आहेत, म्हशी आहेत, घ्या सारून. त्यावेळेला महाराज म्हणतात, किती हो शिकवाल मज वेळो वेळा, मी तया कोवळा रतली हा शब्द
शब्द कळतो का नाही? मिठाचा तुकडा समुद्रामध्ये केला म्हणजे रत झाला, जीव शिवाला टच झाला म्हणजे रत झाला, चित्त चैतन्याचं मिलन झालं म्हणजे रत होणं. का दुसरं काही आहे काय? याती कुड माझे केले हर कोणी, कवा हे होईल तेव्हा, हे होईल तेव्हा. आणि हे प्रगट होण्यासाठी संतांचा मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे श्वासानं करायचा आहे. आम्ही तंगड्यानं करतो, हातानं करतो, या मुसड्यानं करतो. नाम जपे वैखरी चित्त धावे विषयावरी. माणसाला रीत कळत नाही. असू दे कीर्तनकार महाराज, जो मुकला श्वास आला तो जातो रे नरकाला. बोलता 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 भक्ती पिकते, भक्ती पिकते, भक्ती पिकते, बरं भक्ती पिकते. भक्ती शेंदर जशी देठानं सुटते तसा हरीचा भक्त विरक्त होतो. शेंदर ज्याप्रमाणे देठानं तुटून जाते त्याचप्रमाणे साध्याला जर टच होणारा साधक आहे त्याची आसक्त सगळी मिटून जाते, त्याला आसक्ती राहत नाही. मग नये वृत्तीवरी आणि सुखाची शेजारी पवकर. माझी मज झाली अनावर वाचा, आणि छंद या नामाचा घेतला असे. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. मांडे उचलून घेतलं, उराला लावलं, आणि झापेवाडीच्या केरोबा महाराजांनी पहिले 2 शब्द जे आहेत परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद महाराजांच्या कानात ओतले. संतांच्या भाषेमध्ये गुरुने कानी फुंकीला वारा. वारा म्हणजे काय? वारा म्हणजे काय? बिना पुढचा म्हणजे असा घाणेरडांचा पंथ आहे काय? गुरुने कानी फुंकीला वारा असं काय? ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहंभावे उपासित ज्ञानी येचे. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा. ऐसा मंत्र गुरुने कानी फुंकीला वारा, आणि परिणाम झाला देह भाव केला सारा. ब्रह्मानंद लागली टाळी. आता ज्ञानोबाला विचारण्यात आलं, ज्ञानोबा आता कसं वाटतं? ज्ञानोबा म्हणतात काहीच आवडत नाही, आत्म्याचं भजन मला आवडतंय. मला फक्त आत्म्याचं भजन आवडतंय. काही 1000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उत्तमाला सांगितलं ना, तेच नाथ महाराज आपणाला सांगतात ना. माझेनी अनुसंधाने विण स्नान संध्या जप होमदान हातवा धर्म जाण मज भजन ते नव्हे. मला आत्म्याचं भजन आवडतंय. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय. मला काहीच आवडत नाही, सगळ्याचा वीट आला. आता एकच गोष्ट वीट आवडते. मन जर का ज्या भजनानं राम होत असेल, मन मुंडा मुंड्याचा जो मार्ग आहे तो जर जीवनामध्ये आला रे बापा, फक्त करणाऱ्यानं करायला पाहिजे. अहंकार जरी सोहंपण काही चित्ती प्रगटे चैतन्यगत मन वैगुण मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. पुढचे 2 शब्द कानामध्ये जातात न जातात तोपर्यंत येणे सोशे मन झाले हवं बरी, परत माघारी येत नाही. ज्वारी पेरली तर उगते, लाई पेरली तर उगत नाही, अशी अवस्था संतांची झाली मित्र. आणि परमार्थाला सुरुवात केली. ढाळे 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 मालेगाव मध्ये काही दिवस गेले. कर्म धर्म संयोगानं मालेगाव सुटला मित्र.
1947-48 चा प्रसंग. पोटा पाण्याच्या निमित्तानं घोटीमध्ये येणं झालं. इकतपुरी व्हावी अशी वाटत असेल तर जन्म मरणाची इकतपुरी व्हावी अशी वाटत असेल श्रीगोंदावासियांनो घोटीचा. अभ्यासाहुनी कर पार्था मग ज्ञान. अरे ज्ञानाहुनी ध्यान विशेष काय. विठोबार कुमारी हरे कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार त्यांनी ध्याता पंढरी राया सहित पाद टेकाया. काय म्हणताय. अरे सांगणारे माणसं उदारीची आहेत महाराष्ट्रामध्ये. सायकर बंधू सांगणारे माणसं उदारीची आहेत रे. तुमचं भाग्य चांगलं पांडुरंग दादा महाराजांच्या पवित्र सर्कल मध्ये तुम्ही आलात. सांगणारे माणसं उदारीचे. परमार्थ खरोखर रोखीचा आहे. मण्य राम झाले रे मण्य राम परमात्म्याशी आलिंगन. कोटीचा 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 परमात्म्याशी आलिंगन. त्याने अनिवार्य स्पुंदन रोमांचित रुदन सप्रेम पूर्ण उसास्वनी करी श्रीपाद महाराज. आज पण जसं आहे तसंच आहे. करणाऱ्याला आहे न करणाऱ्याला काहीच नाही. ज्ञानेश्वर भाऊ गौडानी निघाल्यात आता गावाकडं. तुमच्या आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत त्या गौडणी आहेत. गौडणीला वेळ लागलं. गौडणीला चाडा लागला. तुमच्या आपल्या भाषेमध्ये विठेकर बंधू त्या गौडणीला लढा लागला. छंद लागला. मन मोहिले रे मन मोहिने मन मोहिने
गाईचे वासरू म्हशीला सोडले, म्हशीचे पेडगो गाईला सोडले. याच मंडपामध्ये तुम्हाला हा रिझल्ट मिळतो. या मंडपाला सोडून अन्यथा बाहेर नाही. खरं बोलतोय. जिथं एखाद्याकडे बघायला मिळत असेल त्याला भानामती म्हणतात. हे भाग्यवान बिना आबरूचे माणसं त्याला भानामती म्हणतात. तुमचं गचांड धरणार कोणी नाही म्हणून. असो मायो काही जबाबदार आहेत. आता घरी जावा. गोपाळ बंधूंनो आता तुम्ही घरी जावा. काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. भक्त ऐसे जाण्याची ती उदास मला माहित आहे. त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. कृष्णा विषय तो त्यांचा झाला नारायण. खरी गोष्ट आहे. काही आवडत नाही तरी पण काही जबाबदाऱ्या निभवायच्यात आपणाला. घ्या तावरून. खेळ आता मोडून घ्या. चला वडू गाई कळंबाच्या झाडाखाली गाई आणल्यानंतर सोडा आता तुमच्या शिदोऱ्या. आपापल्या ऐपतीप्रमाणे सगळ्या नामधारकांना शिदोऱ्या सोडल्या. तीही दिवांचे दैवत उभे राही या रंगात. गोपाळा सहित कान्होबा क्रीडाकरी सगळ्यांच्या शिदोऱ्या बघितल्या. भगवंत परमात्मा श्रीकृष्ण म्हणतात माझे आहे तैसे पाय. शुद्ध सत्व गुणाची शिदोरी परमेश्वराला आवडते. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. महाराष्ट्रामध्ये वाढणारे माणसं मरून गेले आणि जे खाणारे त्याला डायबिटीज झाले. करणार काय त्याला. शिदुऱ्या सोडल्यानंतर भगवंत म्हणत असतात माझी शिदुरी आहे तशी शिदुरी पाहिजे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोपाळ म्हणत असतात कृष्णा आमचे कोणी नाही घरी नका करू तुरी पाया वगैरे. आम्हाला कोणी नाही. घ्या सामावून. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुऱ्या स्वतःच्या शिदुरीमध्ये मिक्स केल्या आणि याच पद्धतीनं मखरेवाडी तीर्थक्षेत्रामध्ये सालाबादाप्रमाणे आणि सतोबा महाराजांच्या उत्सवाच्या प्रित्यर्थ हा जो उपक्रम पवित्र उपक्रम आणि भाग्यवंतांच्या माध्यमातून राबवला जातो. असाच प्रसंग काही हजार वर्षापूर्वी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं देखील गोप गोपिकांना धरून यमुनामाईच्या तीरावर हाच प्रसंग मांडलेला आहे. मन मना भव मद भक्तो मध्याजिमान मश करो. आणि तो संप्रदाय माझ्या श्रीपाद महाराजांनी पांडुरंग दादाने आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मित्र लोटी लोटी पाणी घालण्याचा प्रयत्न करा म्हणजे हा वेल स्वर्गाला पोहोचेल. कुरतडण्याचा प्रयत्न करू नका गड्या हो. विनंती आपणाला कुरतडण्याचा प्रयत्न करू नका. तर असा प्रसंग मांडल्यानंतर स्वतःच्या शिदुरीमध्ये सगळ्यांच्या शिदुरी मिक्स केल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं वाळवंटामध्ये काल्याला प्रारंभ केला. शिंगे लावी येले Oh,
Thank you.